UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। देशी गाईला राज्यमातेचा दर्जा, शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय, सरकारच्या निर्णयाचं विश्व हिंदू परिषदेकडून स्वागत। ग्रामरोजगार सेवकांना 8,000 मानधन मिळणार, कोतवालांच्या मानधनात 10% वाढ, अनुकंपा धोरण सुद्धा लागू, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय। शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्वीकारला, मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारकडून शिंदे समितीची स्थापना। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालयामधील बांधकाम विभागात मोठा राडा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची ठेकेदाराच्या सुरक्षा रक्षकांना बेदम मारहाण, सावंतवाडी पंचायत समिती इमारतीच्या कंत्राटावरून वाद। शरद पवार महाराष्ट्रामधले मिनी औरंग्या, अहमदनगरच्या नामकरणाविरोधात पवारांसमोरील घोषणेनंतर पडळकरांची जहरी टीका। फडणवीसांना ज्या गोष्टी बोलता येत नाहीत त्यासाठी काही छोटे नेते त्यांनी पाळले, या खालच्या पातळीच्या नेत्यांकडून फडणवीस वक्तव्य करून घेतात, पडळकरांच्या पवारांवरच्या टीकेनंतर रोहित पवारांचा पलटवार। शरद पवारांकडे जोरदार इनकमिंग, अजितदादा गटाचे 3 तर भाजपच्या एका नेत्याने घेतली पवारांची भेट। अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट, तुतारी हाती घेण्याची शक्यता। अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे आणि रमेश थोरात यांनीही पवारांची भेट घेतली, विलास लांडे विधानसभा लढण्यासाठी इच्छुक। चंदगडमध्ये कागलची पुनरावृत्ती होणार, भाजप नेते शिवाजी पाटील आणि शरद पवारांची भेट, पाटील चंदगडमधून निवडणूक लढण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। प्रवेशासाठी अनेक जण इच्छुक, मात्र पवार साहेब निष्ठावंतांचा आधी विचार करतील, पवार गटातील इनकमिंगवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। आपलं सरकार आणण्याचं लक्ष्य मुख्यमंत्री पदाबाबत नंतर ठरवू, अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं विधान। पुण्यामध्ये अनेक पालकमंत्री येऊन गेले, सुडाचं राजकारण पाहिलं नाही, आपला पालकमंत्री झाल्यावर विरोधकांचाही सन्मान होईल, खासदार सुप्रिया सुळे यांची टीका। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।